हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर लास्ट लेक्चरला आपण काय बघितलेलं आहे, मॅक्सवेल्स 4 इक्वेशन बघितलेले आहे, बरोबर. ते मॅक्सवेल्स 4 इक्वेशनचं पुन्हा एकदा रिव्हिजन बघूया, म्हणजे कसे लक्षात ठेवायचे आणि त्याचं सिग्निफिकन्स काय आहे. मॅक्सवेलचे 4 इक्वेशन जे आहे तर त्याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन काय होतं बघा, मॅथमॅटिकल स्टेटमेंट कसे लक्षात ठेवायचं होतं बघा. पहिलं होतं इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डीएस बार, बरोबर आहे ना, इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डीएस बार. सेकंड इक्वेशन होतं दॅट इज इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएस बार. बी बार मध्ये डॉट आहे आणि डीएस बार आहे. थर्ड इक्वेशन होतं इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डीएल बार. हे ऍज इट इज इक्वेशन लक्षात ठेवा. ओके. फोर्थ आहे इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार. असे 4 इक्वेशन्स आहेत, लक्षात घ्या. हे इक्वेशन तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत. ओके. तर मॅक्सवेलचे जे 4 इक्वेशन आहेत जे लास्ट टाइम आपण बघितलेले आहेत ते बघा, इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डीएस बार, integration of b bar dot ds bar, after that integration of e bar dot dl bar, integration of b bar dot dl bar. ओके. पहिलं जे इक्वेशन आहे दॅट इज इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डीएस बार. ओके. त्याचे राईट हँड साइड तुम्हाला पाठ करून ठेवावं लागेल आणि ती काय होती, दॅट इज क्यू इनसाइड डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. याची राईट हँड साइड होती 0. याची राईट हँड साइड होती डी फाय बी बाय डी टी. मायनस साईन देखील इथं होतं, मायनस डी फाय बी बाय डी टी. आणि इथं होतं इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू म्यू नॉट इन ब्रॅकेट आय सी प्लस इप्सिलॉन नॉट डी फाय ई बाय डी टी. ओके. तर यांना म्हटलं जातं मॅक्सवेलचे 4 इक्वेशन असं म्हटलं जातं. ओके. आता फर्स्ट इक्वेशन जे आहे त्याचं नेमिंग काय होतं बघा. पुढे आता नेम पण याचं लिहूया. याचं नेम होतं गॉस लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स होतं. ओके. दिस वॉज अ गॉस लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके. फर्स्ट वॉज द गॉस लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. हे सेकंड जे इक्वेशन आहे त्याचं नाव होतं गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम. ओके. थर्ड जे इक्वेशन आहे त्याचं नाव होतं फॅरेडेज लॉ. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि फोर्थ लॉ जो होता दॅट इज एम्पियर मॅक्सवेल लॉ. एम्पियर मॅक्सवेल्स लॉ. ओके. या पद्धतीने हे 4 लॉज आहेत आणि प्रत्येक लॉचं सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्स काय बघा, म्हणजे हे लक्षात घ्या. एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके. फर्स्ट लॉचं सिग्निफिकन्स काय होतं, तर फर्स्ट लॉ काय सांगत होता की इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कधीही क्लोज्ड लूप फॉर्म करत नाहीत. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नेव्हर फॉर्म क्लोज्ड लूप. नेव्हर फॉर्म क्लोज्ड लूप. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कधीही क्लोज्ड लूप फॉर्म करत नाहीत. त्याच्यानंतर गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम काय आहे, दॅट इज मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स फॉर्म क्लोज्ड लूप. ओके. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स क्लोज्ड लूप फॉर्म करतं. थर्ड काय सांगतं, तर चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक फील्डला प्रोड्यूस करतं. ओके. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोड्युस्ड बाय चेंजिंग किंवा त्यालाच काय म्हणणार आपण, व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड. ओके. आणि लास्ट दॅट इज इथं काय होणार आहे, चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्डला प्रोड्यूस करतं.
म्हणजे मॅग्नेटिक फील्ड is produced by varying, okay, magnetic field is produced by varying electric field. ओके, तर पहिला आहे इक्वेशन लक्षात ठेवा. तुम्ही इक्वेशन लक्षात ठेवायला सोपे आहेत. इक्वेशन काय काय आहेत बघा, इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डीएस बार, त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएस बार, नेक्स्ट आहे इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डीएल बार आणि लास्ट आहे इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार. सगळ्यांचं इक्वेशनची जी नावं आहेत, नेम, त्याच्यानंतर ते इक्वेशनचं नेम लक्षात ठेवा. गॉस लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक, गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, एम्पियर मॅक्सवेल्स लॉ. आणि लास्ट आहे त्या लॉ मधून आपल्याला काय कळतं, दॅट इज सिग्निफिकन्स ऑफ दिस लॉ. म्हणजे याच्यावर तुम्हाला एमसीक्यू विचारला तर असा एमसीक्यू विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग इज द इक्वेशन ऑफ गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम. गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझमचं इक्वेशन कुठलं, हे चारही इक्वेशन दिले तर तुम्हाला परफेक्टली इक्वेशन ते शोधून काढता आलं पाहिजे. किंवा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स नेव्हर फॉर्म क्लोज्ड लूप, हे कुठल्या लॉच्या साहाय्याने सांगितलेलं आहे, तर गॉस लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा हे इक्वेशन लक्षात आलं पाहिजे. किंवा इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डीएल बार इज इक्वल टू मायनस डी फाय बी बाय डी टी, या इक्वेशन वरून काय कळतं आपल्याला, तर या इक्वेशनवरून हे कळतं की इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोड्युस्ड बाय व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड. असे या पेजवर अनेक क्वेश्चन फॉर्म होऊ शकतात, अनेक एमसीक्यू फॉर्म होऊ शकतात. तर त्याच्यासाठी हे जे पेज आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, याच्यातले इक्वेशन जे आहेत ते ऍज इट इज पाठ केले तरी चालतील, पाठ करा. ओके, त्या इक्वेशनचं नाव पाठ करा आणि त्याचा सिग्निफिकन्स जो आहे, त्या प्रत्येक इक्वेशनचा सिग्निफिकन्स हा लक्षात ठेवा. ओके, आता नेक्स्ट कन्सेप्ट आपण जे बघतोय दॅट इज द डिस्प्लेसमेंट करंट. म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट करंट इज द नेक्स्ट कन्सेप्ट. डिस्प्लेसमेंट करंट. ओके, डिस्प्लेसमेंट करंट, या डिस्प्लेसमेंट करंटला आपण आयडी न डिनोट करतो. आता बऱ्यापैकी सर्वांना इलेक्ट्रिक करंट माहित असेल. इलेक्ट्रिक करंट म्हणजे जो कंडक्टर मधून फ्लो होणार जो करंट आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. म्हणजे एक कंडक्टर आपण घेतला आणि त्याला काय केला, दोन एंड मध्ये पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला, म्हणजे बॅटरीला कंडक्टर जोडला, तर त्या कंडक्टर मधून करंट फ्लो होतो. तो जो करंट आहे ना त्याला काय म्हणायचं, कंडक्शन करंट म्हणायचं. म्हणजे कंडक्टर मधून इलेक्ट्रॉनच्या फ्लो मुळे प्रोड्यूस होणारा जो करंट आहे त्याला काय म्हणायचं, कंडक्शन करंट. ठीक आहे. आता इथे एक वेगळ्या टाईपचा करंट आपण बघणार आहे, दॅट इज डिस्प्लेसमेंट करंट. आता डिस्प्लेसमेंट करंटचा शोध कसा लागला हे थोडंसं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. सपोज हा एक कॅपॅसिटर आहे. कॅपॅसिटर म्हणजे काय असतात, दोन पॅरलल प्लेट्स आहेत इथं. कॅपॅसिटर म्हणजे काय आहे, दोन पॅरलल प्लेट आणि मध्ये पूर्ण व्हॅक्यूम आहे किंवा एअर आहे आणि हे आपण बॅटरीला जोडलेलं आहे. सपोज हे बॅटरीला जोडला आपण, हा एक कॅपॅसिटर आहे जो बॅटरीला जोडला. इकडे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, इकडे निगेटिव्ह टर्मिनल आहे. आता बॅटरीला जोडल्यानंतर हा कॅपॅसिटर काय होतो, चार्ज, या कॅपॅसिटरचं चार्जिंग व्हायला चालू होतं. कॅपॅसिटर हे असं डिव्हाइस आहे की जे काय करतं, चार्ज स्टोअर करतं. जसं बॅटरी चार्ज स्टोअर करते ना, तसं कॅपॅसिटर देखील काय करतो, चार्ज स्टोअर करतो. कॅपॅसिटर मध्ये काय असतात, दोन प्लेट्स असतात, दोन पॅरलल प्लेट्स असतात. ही एक लेफ्ट हँड साइडची प्लेट आहे, ही दुसरी राईट हँड साइडची प्लेट आहे. लक्षात घ्या. आता काय होणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल मुळे काय होणार आहे, या प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार. या मेटलच्या प्लेट आहेत. ओके, मेटलच्या प्लेट आहेत. तर या प्लेटवर काय होणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज स्टोअर होणार आहे पॉझिटिव्ह टर्मिनलमुळे, आणि या प्लेटवर काय होणार आहे, निगेटिव्ह चार्ज प्रोड्यूस होणार आहे. आता पॉझिटिव्ह चार्ज प्रोड्यूस होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, इलेक्ट्रिक करंट सप्लाय व्हायला पाहिजे, इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला पाहिजे. इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला तरच काय होणार आहे, चार्ज स्टोअर होणार. आता बघा, हा जो लेफ्ट हँड साइडचा कंडक्टर आहे याच्यामधून करंट फ्लो व्हायला लागलाय. हा जो करंट असणार आहे त्याला काय म्हणणार मी, कंडक्शन करंट. तसं इथं राईट हँड साइडला देखील कंडक्टर मधून टुवर्ड्स राईट असा एरोच्या डायरेक्शन करंट फ्लो व्हायला लागलाय, याला देखील काय म्हणणार मी, कंडक्शन करंट असं म्हणणार. आता मॅक्सवेल या सायंटिस्टनं काय केलं लक्षात घ्या. मॅक्सवेल या सायंटिस्टनं काय केलं, एक मॅग्नेटिक निडल घेतली आणि ती मॅग्नेटिक निडल सुरुवातीला इथं ठेवली, ऍज शोन इन डायग्राम. इथं ठेवल्यानंतर ही निडल काय करते, डिफ्लेक्शन दाखवते, इट रोटेट्स.
डिफ्लेक्शन दाखवते म्हणजे रोटेट. कशामुळे रोटेट होते? कारण तुम्हाला हे माहिती असेल की एखाद्या कंडक्टर मधून करंट पास केला असता त्याच्यावरती काय होतं, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मुळे काय होते, ही नीडल काय होते, रोटेट होते. मॅग्नेटिक फील्ड मुळे ही नीडल रोटेट होते, डिफ्लेक्ट होते. तसं नीडल इथं जरी ठेवली, इथं पण ठेवली तर इथं देखील काय होणार आहे, ही नीडल जी आहे ती डिफ्लेक्शन दाखवते. हे बघा, मॅग्नेटिक नीडल म्हणजे ज्याच्यावर नॉर्थ पोल साऊथ पोल असणारी नीडल असते ती डिफ्लेक्शन कधी दाखवते, तिथे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आलं तरच. ओके, म्हणजे इथं ठेवलं तरी मॅग्नेटिक फील्ड म्हणजे नीडल डिफ्लेक्शन दाखवते, राईट हँड साईडला ठेवलं तरी काय होते, मॅग्नेटिक नीडल डिफ्लेक्शन दाखवते. म्हणजे याचा अर्थ इथं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असणार आहे, इथं देखील मॅग्नेटिक फील्ड असं सर्क्युलर प्रोड्यूस होत असणार आहे. लक्षात घ्या. आता इथं मधल्या पार्टमध्ये पूर्ण व्हॅक्युम आहे किंवा पूर्ण एअर आहे, इथं कुठेही कंडक्टर नाही. म्हणजे या दोन प्लेटच्या मध्ये, या कॅपॅसिटरच्या दोन प्लेटच्या मध्ये व्हॅक्युम आहे, तिथं मध्ये कंडक्टर नाहीये. मध्ये कंडक्टर नाही म्हटल्यावर कंडक्शन करंट फ्लो व्हायचा संबंधच येत नाही. मग काय केलं मॅक्सवेलनं, इथं देखील नीडल ठेवून बघितली. लक्षात घ्या, म्हणजे दोन प्लेटच्या मध्ये एक नीडल ठेवून बघितली आणि तिथं नीडल ठेवल्यानंतर काय झालं, तिथं देखील नीडलनं डिफ्लेक्शन दाखवलं. आतापर्यंत आपल्याला काय माहित आहे की एखाद्या कंडक्टर मधून करंट फ्लो झाला तरच त्याच्याभोवती काय होतं, मॅग्नेटिक फील्ड फ्लो होतं. म्हणजे कंडक्शन करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं हे आपल्याला माहिती आहे. परंतु इथं कुठलाच करंट दिसत नाहीये ना. या दोन प्लेट आहेत, मध्ये पूर्णपणे एअर किंवा पूर्णपणे व्हॅक्युम आहे, मध्ये कुठलाही दोन प्लेटच्या मध्ये कुठलाही कंडक्टर नाहीये आणि तरी देखील नीडल डिफ्लेक्ट व्हायला लागले. नीडल डिफ्लेक्ट व्हायला लागले म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करत असणार आहे कोणतरी, कारण ते मॅग्नेटिक फील्ड आल्याशिवाय मॅग्नेटिक नीडल डिफ्लेक्ट होणार नाही ना. इथं कोणतरी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करत असणार आहे. ठीक आहे. आता इथं दुसरी गोष्ट काय व्हायला लागली आहे, या दोन प्लेट्सच्या मध्ये पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेटच्या मध्ये काय असतं, इलेक्ट्रिक फील्ड असतं, विच इज डिनोटेड बाय ई. विच इज डिनोटेड बाय ई. या दोन प्लेट्सच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड मात्र असणार आहे. कारण हे नेहमी लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक फील्ड आपण कसं प्रोड्यूस करतो, एक प्लेट पॉझिटिव्हली चार्ज करायची, दुसरी प्लेट निगेटिव्हली चार्ज करायची आणि पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज प्लेटच्या मध्ये युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असतं. त्या इलेक्ट्रिक फील्डला आपण ई या लेटरनं डिनोट करतो. आता हे इलेक्ट्रिक फील्ड कशावर डिपेंड असतं, या चार्जवर डिपेंड असतं. जेवढा चार्ज जास्त तेवढं इलेक्ट्रिक फील्ड जास्त. आता बॅटरीनं चार्ज कंटिन्युअसली सप्लाय केला तर प्लेटवरचा चार्ज वाढत 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 जाणार आहे आणि त्यावेळी इथलं इलेक्ट्रिक फील्ड वाढत वाढत जाणार आहे. ठीक आहे. आता याच्यावरून सायंटिस्टनी कन्क्लुजन काय काढलं, तर इथं या दोन प्लेटच्या मध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते इलेक्ट्रिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम काय व्हायला लागलंय, वाढायला लागलंय, चेंज व्हायला लागलाय. कारण चार्ज जसा वाढत जाईल, कारण बॅटरी काय करणार, कंटिन्युअसली या प्लेट्सला चार्ज सप्लाय करणार आहे, प्लेटवरचा चार्ज कंटिन्युअसली वाढत जाणार, प्लेटवरचा चार्ज वाढत गेला तर मधलं इलेक्ट्रिक फील्ड वाढत जाणार आहे आणि या रिजन मध्ये काय व्हायला लागलंय, इलेक्ट्रिक फील्ड चेंज व्हायला लागले विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि इथं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालेलं पण दिसतंय. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, इथलं चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्डला प्रोड्यूस करत असणार आहे. लक्षात येतंय मी काय सांगतोय, पुन्हा एकदा लक्ष द्या मी काय सांगतोय, पुन्हा एकदा जस्ट रिव्हिजन करून सांगतो तुम्हाला. हे बघा, एक कॅपॅसिटर एका बॅटरीला जोडलेला आहे, बरोबर. कॅपॅसिटर म्हणजे दोन प्लेट आणि त्याच्यामध्ये काय आहे, पूर्ण व्हॅक्युम आहे किंवा त्याच्यामध्ये पूर्ण एअर आहे, हा बॅटरीला जोडलाय. आता कॅपॅसिटर मध्ये दोन प्लेट असतात मेटलच्या, लेफ्ट हँड साइडची प्लेट आणि राईट हँड साइडची प्लेट. पॉझिटिव्ह टर्मिनल काय करणार आहे, लेफ्ट हँड साइडच्या प्लेटला पॉझिटिव्ह चार्ज देणार. आता पॉझिटिव्ह चार्ज काय सडनली देत नाही ना. समजा याच्यावर एकूण समजा 1 कुलॉम चार्ज स्टोअर होत असेल एकूण या प्लेटवर, तर काय होणार आहे, 0.1, 0.2, 0.3 असा चार्ज वाढत जाणार आहे याच्यावरचा. तसं याच्यावर देखील काय येणार आहे, हा पॉझिटिव्ह 1 कुलॉम -1 कुलॉम चार्ज याच्यावर मिळणार आहे. आता हा चार्ज याला देण्यासाठी काय व्हावं लागणार आहे, सर्किटमध्ये करंट फ्लो व्हावा लागणार आहे आणि त्याच्यामुळे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून लेफ्ट प्लेटला करंट पास होणार आणि राईट प्लेट कडून काय होणार आहे, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला करंट पास होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, प्लेटवर चार्ज प्रोड्यूस व्हायला चालू होणार आहे. ठीक आहे. आता मॅक्सवेलनं काय केलं, एक मॅग्नेटिक निडल घेतली आणि हा जो लेफ्टचा कंडक्टर आहे त्याच्यावर धरली. ओके, मॅग्नेटिक निडल, तर ती इथं डिफ्लेक्शन दाखवते. तर मॅग्नेटिक निडल कधी डिफ्लेक्शन दाखवते, मॅग्नेटिक फील्ड तिथं आलं तरच. आणि इथं याचं एक्सप्लेनेशन आपल्याकडे आहे, कारण इथं करंट फ्लो होतोय आणि कुठल्याही कंडक्टर मधून करंट पास केला असता त्याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळे ही निडल डिफ्लेक्ट होते. त्याच पद्धतीनं राईट हँड साइडचा जो कंडक्टर आहे त्याच्यावर देखील मॅग्नेटिक निडल ठेवून बघितली
ती मॅग्नेटिक निडल देखील डिफ्लेक्शन दाखवते. याचं देखील एक्सप्लेनेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. कारण राईट हँड साईडच्या कंडक्टरमध्ये करंट असणार आहे आणि त्या करंटमुळे काय होणार आहे, इथं सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार. त्या मॅग्नेटिक फील्डमुळे निडल डिफ्लेक्ट झालेली असावी. परंतु दोन प्लेटच्या मध्ये कुठलाही कंडक्टर नाहीये. इथं पूर्ण व्हॅक्युम आहे किंवा पूर्ण एअर आहे. आणि इथं ज्यावेळी मॅक्सवेलनं निडल ठेवली त्यावेळी त्याला काय दिसून आलं, इथं देखील डिफ्लेक्शन प्रोड्यूस होते. आता इथं करंट तर कुठलाही नाहीये आणि इथं निडल तर डिफ्लेक्शन दाखवा लागले. म्हणजे इथं करंट नसताना इथं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस व्हायला लागले. म्हणजे इथं जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ना दोन प्लेटच्या मध्ये, त्याला दुसरं कोणतरी रिझन असलं पाहिजे. आता इथं दुसरी एक गोष्ट काय लक्षात येते, एक पॉझिटिव्हली चार्ज प्लेट आणि निगेटिव्हली चार्ज प्लेटच्या मध्ये काय असतं, इलेक्ट्रिक फील्ड असतं. इलेक्ट्रिक फील्ड आणि हे इलेक्ट्रिक फील्ड या दोन प्लेटच्या चार्जवर डिपेंड असतं. आता इथं चार्ज जसं वाढत जाईल तसं इलेक्ट्रिक फील्ड वाढत जाणार आहे. म्हणजे इथं आणखी एक गोष्ट काय घडतीये, दोन प्लेटच्या मध्ये असणारं इलेक्ट्रिक फील्ड कंटिन्युअसली काय व्हायला लागलंय, वाढायला लागलंय. आणि त्याचबरोबर दोन प्लेटच्या मध्ये काय झालंय, मॅग्नेटिक फील्ड देखील प्रोड्यूस झालंय. म्हणजे सायंटिस्टनी याच्यावरून काय कन्क्लुजन लावलं की या चेंजिंग इलेक्ट्रिक फील्डमुळं इथं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असावं. चेंजिंग इलेक्ट्रिक फील्डमुळं इथं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असावं. ओके, म्हणजे हा आणखी एक शोध लागलेला आहे की मॅग्नेटिक फील्ड फक्त कंडक्शन करंटमुळे प्रोड्यूस होत नाही, तर मॅग्नेटिक फील्ड हे काय होतं, चेंजिंग इलेक्ट्रिक फील्डमुळे देखील तयार होतं. लक्षात येत आहे. आणि आता हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे, तर दोन प्लेटच्या मध्ये प्रोड्यूस झालेलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे, मग त्याचं एक्सप्लेनेशन सायंटिस्टनी कसं दिलंय बघा. एक्सप्लेनेशन असं दिलंय, दोन प्लेटच्या मध्ये काय आहे, चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड आहे, बरोबर आहे ना. चेंजिंग म्हणजे वाढत जाणार. चेंजिंग ते कमी झालं तरी पण काय प्रॉब्लेम नाही. विथ रिस्पेक्ट टू टाइम कमी होत असलं तरी पण ती प्रोसेस होणार आहे. दोन प्लेटच्या मध्ये चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड आहे. तर सायंटिस्टनी असं अज्युम केलं की या चेंजिंग इलेक्ट्रिक फील्डमुळे एक प्रकारचा तिथं करंट प्रोड्यूस होत असावा. त्या करंटला कंडक्शन करंट तर आपण म्हणू शकत नाही, म्हणून त्याने नाव काय दिलं, डिस्प्लेसमेंट करंट असं नाव दिलं. डिस्प्लेसमेंट करंट. ओके, तो डिस्प्लेसमेंट करंट प्रोड्यूस होत असावा आणि त्या डिस्प्लेसमेंट करंटमुळे काय होत असावं, त्या दोन प्लेटच्या मध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असणार आहे. असे हे सायंटिस्टनी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे किंवा एक्सप्लेन केलेलं आहे. कारण याच्या अगोदरची आपली कन्सेप्ट कशी आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस व्हायला तिथं करंट पाहिजे ना. मॅग्नेटिक फील्ड कशाभोवती क्रिएट होतं, करंट कॅरिंग कंडक्टर भोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. म्हणजे दोन प्लेट्सच्या मध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस व्हायला तिथं काय पाहिजे, करंट पाहिजे. ओके, तिथं कंडक्शन करंट तर होऊ शकत नाही कारण मध्ये कंडक्टरच नाहीये. मग तिथे एक इमॅजिनरी करंट असावा असं सायंटिस्टनी म्हटलं आणि त्या इमॅजिनरी करंटला काय म्हटलेलं आहे, डिस्प्लेसमेंट करंट म्हटलेलं आहे. आणि हा डिस्प्लेसमेंट करंट कुणामुळे प्रोड्यूस होत असावा असं सायंटिस्टनी इमॅजिन केलं. तर या दोन प्लेटमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तर चेंज व्हायला लागलंय, तर या चेंजिंग इलेक्ट्रिक फील्डमुळे काय होत असावं, हा करंट प्रोड्यूस होत असावा असं त्याने अज्युम केलं. म्हणजे फायनली या एक्सपेरिमेंटच्या एंडला ही गोष्ट आपल्याला लक्षात आलेली असेल की दोन प्लेटच्या मध्ये चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस झालं की त्या दोन प्लेटच्या मध्ये एक इमॅजिनरी करंट प्रोड्यूस होतो. इमॅजिनरी करंट जो कंडक्शन करंट प्रमाणे नसतो. ओके, त्या करंटला नाव दिलेलं आहे डिस्प्लेसमेंट करंट आणि या डिस्प्लेसमेंट करंटमुळे काय होतं, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. म्हणजे डायरेक्टली असं म्हणू शकतो की चेंजिंग इलेक्ट्रिक फील्डमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ठीक आहे, तर याच्यावरून मग इथं काय आलेली आहे, डिस्प्लेसमेंट करंटची कन्सेप्ट आलेली आहे. डिस्प्लेसमेंट करंटची कन्सेप्ट आलेली आहे याच्यावरून. ठीक आहे, त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट करंटची डेफिनेशन आपण कशी लिहिणार बघा. इलेक्ट्रिक करंट अँड इमॅजिनरी इलेक्ट्रिक करंट असं म्हणूया. तो रिअल नसतो, इमॅजिनरी असतो. इमॅजिनरी इलेक्ट्रिक करंट produced by imaginary electric current produced by changing electric field changing electric field किंवा changing electric flux म्हणूया. changing electric flux is called as displacement current. Okay,
डिस्प्लेसमेंट करंट। इथं आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिक फील्ड, या दोन प्लेट आहेत ना, या दोन प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते लेफ्ट टू राईट असं आहे आणि मॅग्नेटिक फील्ड मात्र काय आहे, सर्क्युलर आहे. म्हणजे पुन्हा एकदा इलेक्ट्रिक फील्ड हा सिंबल ई असतं, मॅग्नेटिक फील्ड हा सिंबल बी असतं. इलेक्ट्रिक फील्ड आणि त्याच्यामुळे प्रोड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, हे लक्षात ठेवा. हे इलेक्ट्रिक फील्ड आणि त्याच्यामुळे प्रोड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड हे एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. ओके, म्हणजे जेव्हा जेव्हा एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड चेंज होणार तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी काय होणार आहे, एक इमॅजिनरी करंट प्रोड्यूस होणार आहे, त्याला डिस्प्लेसमेंट करंट असं म्हटलं जातं. आणि त्या डिस्प्लेसमेंट करंटमुळे त्या ठिकाणी काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे याचाच दुसरा मिनिंग काय होतो की चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम इलेक्ट्रिक फील्ड जर चेंज होत असेल तर काय होणार, त्याच्यामुळे चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. आता मॅक्सवेल या सायंटिस्टनं काय केलेलं आहे, हा डिस्प्लेसमेंट करंट आयडी जो आहे, आयडी त्याचा फॉर्म्युला देखील काढलेला आहे. आणि हा फॉर्म्युला कसा आलेला आहे बघा, फॉर्म्युला ऑफ डिस्प्लेसमेंट करंट. हा फॉर्म्युला ऍज इट इज पाठ करायचा आहे तुम्हाला. फॉर्म्युला ऑफ डिस्प्लेसमेंट करंट, that is ID is equal to epsilon naught epsilon naught d phi e by epsilon naught d phi e by dt. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, या सगळ्या टर्म काय आहेत. इप्सिलॉन नॉट म्हणजे काय असतं, परमिटिव्हिटी असतं, परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. ही टर्म तुम्हाला इन डिटेल इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये स्टडी करायला मिळेल. हा एक कॉन्स्टंट आहे, परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम हा एक कॉन्स्टंट आहे. याची व्हॅल्यू असते 8.85 इंटू 10⁻⁻12. ही व्हॅल्यू पाठ करून ठेवायची आहे. फाय ई म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स. फाय ई म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिक फ्लक्स असतं. आणि डी फाय ई बाय डी टी म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिक फ्लक्स, सॉरी, रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम असतं. डी फाय ई बाय डी टी म्हणजे काय असणार आहे, इट इज रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स, रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स असणार. याच्यावरून दुसरा देखील एक फॉर्म्युला येऊ शकतो. आता इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतो बघा, हा पुन्हा एकदा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधून आलेला आहे, ऍज इट इज हा लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक फ्लक्स असतं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू एरिया. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डला एरियानं मल्टिप्लाय केलं. ईला काय म्हणतो, इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असं म्हणतो. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे किती एखादं इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग आहे त्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणायचं. आणि ए म्हणजे काय असणार आहे, एरिया असणार आहे. ओके, ऍक्च्युली फ्लक्सचा फॉर्म्युला EA कॉस थिटा असा असतो, कॉस थिटाची व्हॅल्यू 1 येते या ठिकाणी. तो डिस्प्लेसमेंट करंटचा मग दुसरा फॉर्म्युला काय येणार बघा, इप्सिलॉन नॉट ऍज इट इज डी बाय डी टी ऑफ ई इंटू ए येणार. ओके, फायच्या ठिकाणी ई इंटू ए ठेवलं. एरिया कॉन्स्टंट असणार आहे, ए म्हणजे काय, त्या प्लेटचा एरिया. ओके, कॅपॅसिटरच्या प्लेटचा एरिया कॉन्स्टंट असणार आहे, ए बाहेर येईल. तो डिस्प्लेसमेंट करंट काय येणार आहे, ए इप्सिलॉन नॉट डीई बाय डी टी होणार. मग आता बरोबर ना, ए कॉन्स्टंट आहे, बाहेर येईल. सो ए इप्सिलॉन नॉट डीई बाय डी टी. ओके, परत इलेक्ट्रिक फील्डचा आणखी एक फॉर्म्युला काय आहे, ऑल्सो इलेक्ट्रिक फील्ड इज गिवन बाय फॉर्म्युला फी बाय डी. आता हे फी म्हणजे काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू प्लेट्स असतं, पोटेन्शियल डिफरन्स असतं, लक्षात घ्या. या दोन प्लेट मधला पोटेन्शियल डिफरन्स, कारण बॅटरीला जोडले, या दोन प्लेट बॅटरीला जोडल्यात म्हटल्यावर या दोन प्लेट मध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार आहे. डिवायडेड बाय डी म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स, बिटवीन प्लेट्स, या दोन प्लेट मधलं डिस्टन्स. हे जे सगळे फॉर्म्युले आहेत ते इलेक्ट्रोस्टॅटिक्स या टॉपिक मधून आलेले आहेत, लक्षात घ्या. पोटेन्शियल डिफरन्स 5 व्होल्ट, 10 व्होल्ट, 12 व्होल्ट या पद्धतीने काहीतरी असणार आहे.
सो डिस्प्लेसमेंट करंटचा फॉर्म्युला पुन्हा एकदा काय येणार बघा, दॅट इज ए इप्सिलॉन नॉट डी बाय डी टी आणि ईच्या ठिकाणी काय ठेवणार आहे, फी बाय डी ठेवणार, बरोबर आहे ना. ई इज इक्वल टू फी बाय डी ठेवलं, ओके. डी बाहेर येईल आणि आय डी इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी डी फी बाय डी टी राहणार, फक्त डी बाहेर काढलं ना आपण डिनॉमिनेटरचं. आणि त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट करंटचा नेक्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला येतो, दॅट इज आय डी इज इक्वल टू, आता ए एप्सिलॉन नॉट बाय डी म्हणजे काय आहे, कॅपॅसिटी आहे. कॅपॅसिटी हा एक कॉन्स्टंट असतो विच इज कॉल्ड एज कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटर इंटू डी फी बाय डी टी, ओके. सो न्यूमेरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे. न्यूमेरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू, न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे असतील तर दोन फॉर्म्युले डिस्प्लेसमेंट करंटचे. पहिला फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट करंटचा काय आहे, दॅट इज इप्सिलॉन नॉट डी फाय बाय डी टी येणार. दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला, ओके. आणि सेकंड फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट करंट इज इक्वल टू कॅपॅसिटी इंटू डी फी बाय डी टी. न्यूमेरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू हे दोन फॉर्म्युले तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवावे लागणार आहे. सी इंटू डी फी बाय डी टी. ओके. तर हे झाले डिस्प्लेसमेंट करंटचे फॉर्म्युले. सुरुवातीला आपण डिस्प्लेसमेंट करंट कुणी शोधून काढला, तर तो कुणी शोधून काढलेला आहे, मॅक्सवेलनं. आणि तो कसा शोधून काढला ते आपण बघितलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट करंटचे हे दोन फॉर्म्युले, ओके. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे डिस्प्लेसमेंट करंटचे. पहिला आहे इप्सिलॉन नॉट डी फाय ई बाय डी टी आणि दुसरा आहे सी डी फी बाय डी टी. हा दुसरा फॉर्म्युला. हे दोन्ही फॉर्म्युले पाठ पाहिजेत, ओके. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट जो आहे दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ दिस डिस्प्लेसमेंट करंट बघूया. डिस्प्लेसमेंट करंटच्या प्रॉपर्टीज कशा आहेत ते आपण बघणार आहे. प्रॉपर्टीज ऑफ डिस्प्लेसमेंट करंट. प्रॉपर्टीज ऑफ डिस्प्लेसमेंट करंट, ओके. फर्स्ट प्रॉपर्टी, डिस्प्लेसमेंट करंट हा रियल करंट आहे का इमॅजिनरी करंट आहे. तर महत्वाची गोष्ट म्हणजे इट इज का आहे, इमॅजिनरी करंट, ओके. त्याच्यानंतर सेकंड, हा कुठं प्रोड्यूस होतो, तर ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड चेंज होतं विथ रिस्पेक्ट टू टाइम त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो. इट इज प्रोड्यूस्ड where इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणूया, इलेक्ट्रिक फ्लक्स चेंजेस विथ रिस्पेक्ट टू, WRT म्हणजे काय, शॉर्ट फॉर्म आहे विथ रिस्पेक्ट टू चा, ओके, टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम, ओके. थर्ड प्रॉपर्टी इज इट इज नॉट द कन्व्हेन्शनल करंट. इट इज नॉट कन्व्हेन्शनल करंट. कन्व्हेन्शनल करंट म्हणजे थोडक्यात कंडक्शन करंट, जो काय होतो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे फ्लो होतो, त्याला काय म्हणायचं, कन्व्हेन्शनल करंट. नेक्स्ट, इट डझंट एक्झिस्ट अंडर स्टेडी कंडिशन. इट डझंट एक्झिस्ट अंडर स्टेडी कंडिशन. इट डझंट एक्झिस्ट अंडर स्टेडी कंडिशन म्हणजे याचा मिनिंग काय होणार आहे, जर इलेक्ट्रिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम कॉन्स्टंट राहत असेल तर डिस्प्लेसमेंट करंट प्रोड्यूस होत नाही. इलेक्ट्रिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत असला पाहिजे, म्हणजे एकतर वाढत तरी असलं पाहिजे किंवा विथ रिस्पेक्ट टू टाइम कमी तरी होत असलं पाहिजे, ओके. त्यावेळी काय होणार आहे, हा करंट प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे अनस्टेडी कंडिशन असेल तरच, स्टेडी कंडिशनला म्हणजे कॉन्स्टंट कंडिशनला हा करंट प्रोड्यूस होत नाही. त्याच्यानंतर टुगेदर विथ कन्व्हेन्शनल करंट, कंडक्शन करंट, इट सॅटिस्फाईज द प्रॉपर्टी ऑफ कंटिन्युटी.
together with conduction current it satisfies property of continuity कंटिन्युटी प्रॉपर्टी काय करतं, सॅटिस्फाय करतं. म्हणजे कंटिन्युटी प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतं म्हणजे काय, याचं मी थोडंसं एक्सप्लेनेशन देतो. वन्स अगेन हे कॅपॅसिटरच्या 2 प्लेट आहेत. तर तुम्ही त्या डायग्राम मध्ये बघितलेलं असेल, लेफ्ट हँड साइडची प्लेट जी आहे ती पॉझिटिव्हली चार्ज होते. तर त्याच्यासाठी काय झालं पाहिजे, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह चार्ज इथं सप्लाय झाला पाहिजे आणि निगेटिव्ह चार्ज राईट हँड साइडची प्लेट निगेटिव्हली चार्ज होते. म्हणजे याच्यामधला पॉझिटिव्ह चार्ज काढून घेतला जात असला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, लेफ्ट हँड साइडला कंडक्शन करंट आयसी आहे, राईट हँड साइडला देखील कंडक्शन करंट आयसी आहे. मध्ये मात्र करंटच नाहीये, कुठं 2 प्लेटच्या मध्ये करंटच नाहीये. असं होऊ शकत नाही ना, तिथं कंटिन्युटी असायला पाहिजे. लेफ्ट हँड साइडनं करंट येतोय, राईट हँड साइड म्हणजे लेफ्ट हँड साइडनं करंट येतोय, राईट हँड साइडनं करंट जातोय, मध्ये करंट कुठंच नाहीये. तर मध्ये आपण जर डिस्प्लेसमेंट करंट घेतला तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, हे कंटिन्युटी जी आहे ना ती सॅटिस्फाय होणार. म्हणजे करंट डिस्प्लेसमेंट करंट जर मध्ये कन्सिडर केला तर काय होणार आहे, करंट कंटिन्युअसली तुम्हाला लेफ्ट टू राईट विदाउट एनी ब्रेक तुम्हाला जाताना दिसणार. म्हणजे कंटिन्युअस करंट फ्लो होताना दिसणार. जर डिस्प्लेसमेंट करंट कन्सिडर केला तर, म्हणजे इथं कुठलाच करंट नाही असं ऍझ्युम केलं, 2 प्लेटच्या मध्ये कुठलाच करंट नाही असं ऍझ्युम केलं तर काय होणार, इथून इथंपर्यंत करंट यायला लागलाय, मध्येच करंट ब्रेक झालाय आणि परत काय व्हायला इथून पुढे राईटला जायला लागलाय असं तुम्हाला दिसेल. ओके, म्हणजे ते ब्रेक दिसणार आहे, कंटिन्युटी दिसणार नाहीये. तर डिस्प्लेसमेंट करंटमुळे कंटिन्युटीची जी प्रॉपर्टी आहे ना ती सॅटिस्फाय होते. करंट काय असतो, कंटिन्युअस असतो. चार्ज आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही किंवा निर्माणही करू शकत नाही. चार्ज काय होतो, कंटिन्युअसली फ्लो होत राहतो. जेवढा चार्ज लेफ्ट हँड साइडनं आलाय तेवढाच चार्ज राईट हँड साइडला जात असला पाहिजे. ओके, म्हणजे एखाद्या एरियामध्ये कंटिन्युअसली करंट काय होत असला पाहिजे, लेफ्ट टू राईट फ्लो होत असला पाहिजे, मध्येच करंट ब्रेक होऊ शकत नाही. ओके, म्हणून आपल्याला मध्ये एक करंट, इमॅजिनरी करंट कन्सिडर करावा लागतो आणि त्यालाच आपण डिस्प्लेसमेंट करंट म्हटलेलं आहे. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ दी डिस्प्लेसमेंट करंट. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची प्रॉपर्टी याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट करंटची, ती म्हणजे डिस्प्लेसमेंट करंट इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर होल एरिया बिटवीन द 2 प्लेट्स. Displacement current is distributed over complete area of plates. ओके, म्हणजे सपोज ही एक प्लेट आहे लेफ्ट हँड साइडची, सर्क्युलर प्लेट ऍझ्युम करूया आपण. ओके, लेफ्ट हँड साइडची प्लेट आहे आणि सपोज ही राईट हँड साइडची प्लेट आहे. सर्क्युलर प्लेट्स आहेत. मग अशा फक्त लाईन दाखवलेल्या होत्या, आता आपण 3 डायमेन्शन मध्ये या प्लेट देखील काढलेल्या आहेत. तर बघा, लेफ्ट हँड साइडला कंडक्शन करंट असणार आहे, राईट हँड साइडला कंडक्शन करंट म्हणजे कंडक्टर मधला जो करंट असतो त्याला कंडक्शन, मध्ये डिस्प्लेसमेंट करंट असतो. आता कंडक्शन करंट या वायर मध्येच फक्त असतो, वायरच्या बाहेर काय असू शकत नाही. डिस्प्लेसमेंट करंट कुठं असणार आहे नेमका, तर या 2 प्लेटच्या मध्ये जेवढा सगळा एरिया आहे ना त्या पूर्ण एरियावर हा डिस्प्लेसमेंट करंट डिस्ट्रीब्यूट झालेला असतो या पद्धतीनं. ओके, म्हणजे पूर्ण एरियावर तो डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. तो कुठल्या फक्त सेंटरलाच फ्लो होतोय किंवा असं काय नाही. 2 प्लेटच्या मध्ये जेवढं काही व्हॉल्यूम असणार आहे, जेवढं काही एरिया असणार आहे, त्या सगळ्या एरियामध्ये तो इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. 2 प्लेटच्या बाहेर मात्र काय नसणार आहे, हा डिस्प्लेसमेंट करंट नसणार आहे, लक्षात घ्या. आणि या डिस्प्लेसमेंट करंटमुळे काय होते, इथं मॅग्नेटिक निडल ठेवली तर तुम्हाला डिफ्लेक्शन मॅग्नेटिक निडलचं दिसणार आहे. ओके, सो एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू या डिस्प्लेसमेंट करंटच्या काही महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके, एमसीक्यू मध्ये हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आता याच्यानंतर आपण डिस्प्लेसमेंट करंटशी रिलेटेड काही न्यूमेरिकल्स बघणार आहे. ही न्यूमेरिकल जरा व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचा प्रयत्न करा. त्याच्या अगोदर एका स्टुडंटनं क्वेश्चन विचारला की डिस्प्लेसमेंट करंट पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो.
तर डिस्प्लेसमेंट करंट पॉझिटिव्ह असतो आणि त्याला डायरेक्शन असते. आता डायरेक्शन कशी असते, डायरेक्शन पण थोडक्यात तुम्हाला सांगतो. डायरेक्शन हा पॉईंट तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये ही डायरेक्शन तुम्ही लिहू शकताय. तर डायरेक्शन असणार आहे, जर इलेक्ट्रिक फील्ड वाढत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर जी इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असणार आहे तीच डिस्प्लेसमेंट करंटची डायरेक्शन असणार आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड जर कमी होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंट करंटची डायरेक्शन अपोजिट असणार आहे. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की डिस्प्लेसमेंट करंटची डायरेक्शन आणि कंडक्शन करंटची डायरेक्शन सेमच असते. ओके, डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट करंट कशी असणार आहे, डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट करंट इज सेम as कंडक्शन करंट. ओके, एक महत्वाची प्रॉपर्टी आणखी म्हणू शकताय. म्हणजे कंडक्शन करंट जर लेफ्ट टू राईट फ्लो होत असेल तर डिस्प्लेसमेंट करंट देखील लेफ्ट टू राईट फ्लो होणार. ओके, आणि जर कंडक्शन करंट राईट टू लेफ्ट फ्लो होत असेल तर काय होणार आहे, डिस्प्लेसमेंट करंट देखील राईट टू लेफ्ट फ्लो होणार आहे. किंवा इलेक्ट्रिक फील्डच्या स्वरूपात सांगायचं झालं तर इलेक्ट्रिक फील्ड वाढत असेल तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आणि कंडक्शन करंटची डिस्प्लेसमेंट करंटची डायरेक्शन सेम होणार आहे. इफ इथे शॉर्ट मध्ये लिहितो, इलेक्ट्रिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम वाढत असेल, ई इन्क्रीज होत असेल, शॉर्ट मध्ये लिहायला लक्षात घ्या, इलेक्ट्रिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम वाढत असेल, देन कंडक्शन करंटची डायरेक्शन आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय असणार आहे, सेम असणार आहे, सेम डायरेक्शन. ओके, आयडी आणि ई जे आहे ते सेम डायरेक्शन असणार आहे, डिस्प्लेसमेंट कंडक्शन करंट, डिस्प्लेसमेंट करंट अँड इलेक्ट्रिक फील्ड. आणि जर इफ इलेक्ट्रिक फील्ड जर कमी होत असेल तर काय होणार आहे, डिस्प्लेसमेंट करंटची डायरेक्शन आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन हे काय असणार आहेत, अपोजिट असणार आहेत, एकमेकाला अपोजिट. किंवा इलेक्ट्रिक फील्डच्या स्वरूपात लक्षात ठेवायच्या ऐवजी डिस्प्लेसमेंट करंट जो आहे त्याची डायरेक्शन कंडक्शन करंट प्रमाणच असते, हे त्याच्यामध्ये मोस्ट करेक्ट आन्सर असणार आहे. कंडक्शन करंट लेफ्ट टू राईट असेल तर डिस्प्लेसमेंट करंट देखील लेफ्ट टू राईट. आणखी एक महत्वाची प्रॉपर्टी इथं सांगता येईल आपल्याला, की आपण 5th नंबर पॉईंट मध्ये काय म्हणलंय, टुगेदर विथ कंडक्शन करंट इट सॅटिस्फाईज द प्रॉपर्टी ऑफ कंटिन्युटी. ते कंटिन्युटीची प्रॉपर्टी काय करतं, ओबे करतं. म्हणजे काय, जेवढा लेफ्ट हँड साईडनं करंट येणार आहे तेवढाच राईट हँड साईडला करंट जाणार आहे. म्हणजे कंडक्शन करंट आणि डिस्प्लेसमेंट करंट हे नेहमी काय असतात, इक्वलच असतात, लक्षात घ्या. ओके, कंडक्शन करंट आणि डिस्प्लेसमेंट करंट हे नेहमी काय असतात, इक्वल असतात. हे कुठून येतं, बाय द प्रॉपर्टी ऑफ कंटिन्युटी. ओके, सो कंडक्शन करंट इज ऑलवेज इक्वल टू डिस्प्लेसमेंट करंट. कंडक्शन करंट इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट करंट. हे दोन्ही करंट मात्र नेहमी काय असतात, सेमच असतात, एक जास्त आणि एक कमी असं होऊ शकत नाही. सो आयसी इज इक्वल टू आयडी येणार आहे, किंवा आयडी इज इक्वल टू आयसी. कारण लेफ्ट हँड साईडनं करंट किती या लागलाय, आयसी एवढा. समजा ही प्लेट लेफ्ट हँड साईडची आपण प्लेट जर कन्सिडर केली तर या प्लेटला लेफ्ट हँड साईडनं करंट किती या लागलाय, आयसी, आणि प्लेट मधून पुढे करंट किती निघालाय, आयडी. तर कंटिन्युटी प्रिन्सिपल नुसार जेवढा करंट लेफ्ट हँड साईडने येत असला पाहिजे तेवढाच करंट राईट हँड साईडला जात असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, कंडक्शन करंट आणि डिस्प्लेसमेंट करंट हे दोन्ही काय असतात, इक्वल इन मॅग्नेट्यूडच असतात. ओके, आता हा डिस्प्लेसमेंट करंटशी रिलेटेड एक क्वेश्चन बघूया. क्वेश्चन कसा आहे बघा. Question is like this. A condenser having circular plate. कंडेन्सर म्हणजे कॅपॅसिटर, म्हणजे दोन प्लेट ची जी अरेंजमेंट आहे ना, या दोन प्लेटच्या अरेंजमेंटलाच काय म्हणतात, कंडेन्सर असं म्हणतात. कंडेन्सर किंवा कॅपॅसिटर म्हणतात. कंडेन्सर हॅव्हिंग सर्क्युलर प्लेट हॅव्हिंग रेडियस गिवन काय बघा, या प्लेटची रेडियस दिली, रेडियस इज गिवन ॲज 2 सेंटीमीटर. सेपरेशन बिटवीन प्लेटला काय म्हणतो आपण, स्मॉल डी असं म्हणतो. दिस इज गिवन ॲज 3 मिलीमीटर. ओके, इट इज चार्ज्ड विथ द करंट, म्हणजे कंडक्शन करंट दिलाय, म्हणजे कंडक्शन करंट किती दिलेला आहे, 0.1 एम्पियर दिलाय कंडक्शन करंट. ओके, तर काय विचारलंय, द रेट ॲट विच द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन प्लेट चेंजेस, म्हणजे डीफी बाय डीटी कॅल्क्युलेट करायला सांगितलंय.
आता हे 2 सेंटीमीटर म्हणजे किती होणार 2 × 10⁻² मीटर हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि 3 मिलीमीटर म्हणजे 3 × 10⁻³ मीटर. ओके. आता मगाशी आपण डिस्प्लेसमेंट करंटचा फॉर्म्युला बघितला. डिस्प्लेसमेंट करंटचा फॉर्म्युला काय असतो सी dφ/dt असा फॉर्म्युला बघितलाय कारण dφ/dt काढायचं म्हणजे dφ/dt चा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. id = c dφ/dt आणि c देखील आपण ऍक्च्युअली c काय होतं बघा c म्हणजे होतं a ε0/d होतं. हे पाठ पाहिजे. c म्हणजे होतं a ε0/d dφ/dt. तर आपल्याला हे dφ/dt कॅल्क्युलेट करायचं आहे. बाकीच्या सगळ्या टर्म LHS ला न्याव्या लागतील. त्याच्यामुळे id म्हणजे डिस्प्लेसमेंट करंट इंटू d बरोबर आहे ना डिवायडेड बाय काय येणार आहे a ε0 म्हणजे काय येणार आहे दॅट इज dφ/dt येणार. आता इथं व्हॅल्यू ठेवूया सगळ्या. सो देअरफॉर dφ/dt इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट करंट किती असतो कंडक्शन करंट एवढाच असतो म्हणजे 0.1 आयडीच्या ठिकाणी. 2 प्लेट मधलं सेपरेशन किती दिलेलं आहे 3 × 10⁻³ दिलेलं आहे डिवायडेड बाय एरिया म्हणजे काय असतं पाय इंटू r². पाय इंटू r² ची व्हॅल्यू म्हणजे 2 × 10⁻² चा डायरेक्ट स्क्वेअर करून इथं लिहितो मी 4 × 10⁻⁴ इंटू ε0 ची व्हॅल्यू मगाशी मी तुम्हाला दिलेली आहे 8.85 × 10⁻12. ओके. या व्हॅल्यू सगळ्या प्लेस केल्यानंतर dφ/dt हे आन्सर आपलं किती येणार बघा दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे आन्सर आपलं येते बघा दॅट इज 2.7 × 10⁻10 2.7 × 10⁻10 व्होल्ट पर सेकंड त्याचं युनिट येणार आहे कारण dφ म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे तो व्होल्ट मध्ये असणार आणि डिवायडेड बाय टाइम सेकंड मध्ये असणार आहे व्होल्ट पर सेकंड येणार आहे. ओके. सो 2.7 × 10⁻10 व्होल्ट पर सेकंड.